फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. आत्ता वाजलेला आहे 1 दुपारचा. प्रांजू आणि स्वप्नी थोडे कामानिमित्त गेलेले आहे बाहेर, आणि रुही आता हे नवरात्र चालू असल्यामुळे एका ठिकाणी तिला नवकन्याच्या जेवणाकरता बोलावलं आहे, तर ती तिथे गेलेली आहे. आमचे जेवण वगैरे झालेले आहे. आता सकाळीच रुईची शाळा राहते 7:30ला, कारण आधी 8ला राहायची, आता 7:30ला राहते. त्यामुळं आम्हाला 6लाच उठावं लागते, नाही तर आम्ही 6:30ला उठत होतो. आता 6ला उठलं की मी झाडू वगैरे मारते आणि आंघोळ करून पूजा करून रुहीला तयार करून देते, आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून, आणि प्रांजू आंघोळ करून स्वयंपाक करते. आता 13 तारखेपर्यंत तिची एक्झाम आहे, त्यामुळं आम्हाला थोडं लवकरच उठावं लागते. तसं मला आधीपासूनच सवय आहे 5 वाजता उठायची, पण आता बरं नसल्यामुळं मी सहसा करून उठून जात नाही इतक्या लवकर. तर आता 2-3 दिवसापासून आम्ही 6लाच उठून राहिलो, मी आणि प्रांजू. एक्झाम पण आता तिची चालू होणार आहे 1 तारखेपासून. त्याचे खेळभांडे मांडून ठेवले आहेत. काल तिच्या आजोबांनी तिच्यासाठी आणलेले आहेत. पुन्हा अजून आधीचेच खूप सारे सेट आहेत तिचे. बघा, मिक्सर, गॅस, आधीचे पण खूप सारे आहेत, कारण तिच्या आत्यानी 2-2 सेट आणले होते. आशूनी 1 सेट आणलेला होता. कैलाशकडचा 1 सेट आहे, आणि रात्री अजून तिच्या आजोबाने तिच्यासाठी 1 सेट आणलेला आहे. मिक्सर आहे, कप आहे, प्लेटा, बघा सच मांडून ठेवते ती. कॅन आहे पाण्याची, आणि बॉटल छानपैकी, पॉट आहे. खूप सुंदर वाटतात ते छोटे छोटे भांडे. हे बघा, हे आधीच्या सेटमधले आहेत. हे आदल्या सेटमधले तिने इथे ठेवलेले आहेत. पम्मीने आणलेले होते हा सेट. बघा कसा मांडून ठेवला आहे तिने रात्रीपासून. पळपाट, बेलणं, बघा तिचं सगळं सामान. आधीचे सेट आहेत, खूप सेट आहेत तिच्याकडे. हे बघा, गॅस आधीचा, पण तिने रात्रीपासून हेच मांडलेले आहे. नवीन असले तर ती नवीनच यूज करते. बघा, आता 4 वाजले आहे. रुई गेली होती, दाखव नवकन्याचं जेवण करायला. बाळा दाखव ना, पायाला लावलं तिथे. छान वाटत आहे. रुईला खूप आवडते. असं आहे ना बाळा, तुला आवडते ना? तू बो कुठे टाकले? कुठलं पण बटन दाबशील करशील तू खट्टा. हे निव्वळ आम्हाला टी व्ही पाहू देत नाही आहे दिवसभर. ही जास्तीत जास्त टी व्ही पाहते. टी व्हीला आणि खेळवणे पुरे घरभर मांडून ठेवते, दिवसभर उचलू पण देत नाही. बघा, कोणी आलं गेलं तर बेकार वाटते, कारण हिचे खेळवणे दिवसभर इकडे तिकडे पडले राहतात. टी व्ही तर पाहूच देत नाही, पाहत नाही लागल तर. पण तिला तिचे आवडीचे चॅनल लावलेले पाहिजे. निवड कार्टून पाहत राहते. चला, आता आम्हाला हे टी व्ही पाहू नाही देत, आणि पुन्हा स्वप्नीलचं ऑफिस वगैरे चालू होणार आहे. त्यामुळं पण स्वप्नीलचे ऑफिस चालू झाले तर मग हे इथं बसला राहते तो चेअरवर. इथून तो काम करतो वर्क फ्रॉम होमचं. तर ही टी व्ही लावता येत नाही, मग रुही खूप त्रास देते, खाली वगैरे जाते. त्यामुळं प्रोजेक्टर आणत आहे. रुहीचे आजोबा म्हणाले की टी व्ही घेऊन या बा, दुसरी छोटीवाली मधल्या रूममध्ये राहायला लावायला, बेडरूममध्ये. ही टी व्ही बंद राहिली तर ती पाहता येते. पण स्वप्नील टी व्हीच्या ऐवजी प्रोजेक्टर आणून राहिला आहे मधल्या रूममध्ये राहायला आम्हाला पाहायसाठी. कारण ऑफिस वगैरे चालू झाल्यानंतर मग ही टी व्ही लावताच येत नाही, कारण तो बाजूलाच बसतो, तर तिथं आवाज वगैरे गुंजतो, त्याला डिस्टर्ब होतो. म्हणून आता मधल्या रूमसाठी टी व्ही आणायला गेला होता. पण आता त्याचा कॉल आला की टी व्हीच्या ऐवजी मी प्रोजेक्टर घेत आहे बा म्हणून. चला, आता पाहूया दोघेजण आल्यावर काय आणतात तर. आता टी व्ही आणत आहे मधल्या रूमसाठी. मग आता आम्ही तेच पाहत जाऊ. मग आम्ही तुला नाही पाहू देणार मग टी व्ही मधल्या रूममध्ये लावली तर.
पागल. आता आवरवर करते, झाडून वगैरे टाकते आता मी, कारण प्रांजू आणि स्वप्नील यायचेच आहे. 1 वाजता, 12:30-1 वाजता गेले. त्यांना दुसरं काम पण होतं स्वप्नीलला, तर ते तिकडे सोबतच गेले आहे. आता माहीत पडते, मला वाटते ते प्रोजेक्टर घेत आहे बा तो टी व्हीच्या ऐवजी. चला आत्ता पाहूया, आता येतीलच ते. खुर्चीला लावायला आणला कारण त्याची पाठ कंबर खूप दुखते. आले आहेत दोघंही जण, प्रांजू आणि स्वप्नील. बघा, त्याचा खूप पाठीचा त्रास वाढलेला आहे, पायाचा त्रास वाढला आहे. तर तो आता इथे शिबिर आहे मंदिरात, आमच्या इथे शिवजीचं मंदिर आहे बाजूला, तिथे शिबिर आहे. पाठ वाट, हातापायाचे दुखणं, घुटणे वगैरे जे दुखतात त्याच्यासाठी औषध वगैरे देत आहे. डॉक्टर लोक आलेले आहेत आयुर्वेदिक, तिथे गेला आहे प्रांजू आणि स्वप्नील, आणि सोबत रुईला पण नेलेला आहे. हे आणलेलं आहे प्रोजेक्टर. कसं काय आहे नंतर आल्यानंतर खोलूया. फक्त एका बॉक्समध्ये आहे छोटाशा. बघा, एवढ्याच बॉक्समध्ये आहे हे. आता पाहू आल्यानंतर कसं काय आहे. तर ते मी पण पाहिलं नाही आहे, तसं बाहेर पाहिलं आहे, पण घरी कुणाच्या पाहिलं नाही आहे. चला आता लावल्यानंतर पाहूया. तर तेच आहे मग, म्हणून राहिले ते काहीतरी. हा, बाहेरून घ्या म्हणते. अगं तेच असं असं ते नाही का, ते याचं आपलं एक चालू आहे यायचं आता. फालतूचे ते काहीतरी द्यायचे नाटक. आला का तो? रू डॅडा आला का? कुठे डॅडा बसलाय का तिथं? तो ते डॉक्टर असतीलच नाही ते काही पण. अरे बापरे, त्याच्या दवाखान्यात गेला असता तर ते 300 रुपयांमध्ये. रू राहू दे, ते गाड्याला लावायचं आहे. माझं स्वतः सुन्न झालं. ये पप्पा म्हणजे भारी केस आहे रे रू. इथं काय ह्या त्याला मगाशीच म्हटलं दवाखान्यात जाय म्हणून. हे असे 200-250 रुपये आयुर्वेदिक डॉक्टर पुरतात का? सगळं आपल्याला राहायचं 7 दिवस पर्यंत आपण आणू शकतो ना. यांना सुरू करून दिली का ते? असं वाटत आहे नाही तर कुठे नेऊ शकतो आपण. 4 टेबल प्रोजेक्टर, 4 टेबल म्हणते. घेऊन टाकले का नाही टाकले म्हणून सेल कशाला? रिमोटचे. त्या रिमोट असेल ना याचं. रिमोट कुठे आहे? रिमोट काढलं असेल त्यानं. नाही का अलमाऱ्या आल्या लाकडाच्या? नाही, छोट्या पोरांच्या कपड्याच्या. इथं मावते का? इथं मावते का? इथं 5,000 काय अलमारी? 5,000 हां, 300 अलमारी फायबरच्या नाही ते बंद करतो होती का? लाईट हो का? म्हणजे रुईचे कपडे येते का? डिझाईनचे हे तर उचापतीच राहत जाईन. याला चलावा म्हणजे आम्ही लावून नाही ठेवता येत नाही याला असं कुठं खिळ्या गिळ्याले आहे ना. आपली लावून नाही ठेवता येत का? इकडे लावा ना. काय आहे ते? अँड्रॉइड. रू बघता खरी. रुई टाकले कसे? कुठे टाकू? मला रिमोट असताना दिसला. रिमोट आणला. रू बघ टीव्ही बघ. रू आमची टीव्ही बघ. हा, आमची टीव्ही बघ. अरे बाप, क्लिअर नाही दिसून राहिलं.
हे रू आता मी हेच पाहतो. टीव्ही नाही टीव्हीच आहे तो बा आता. नाही हालत नाही टीव्ही हा हालत नाही हे टीव्हीच आहे बघ ना. टीव्ही हालत नाही हा टीव्ही हालत नाही वाली टीव्ही हालत नाही ते टीव्ही नाही हलत, हे टीव्ही हलणारी वय. सगळ्याच आहे छोट्या बच्चांचं हा रिमोट दे ना. ते ना रिमोट तूच ते दे सिल्वी. रिमोट टाकू द्यायचं कसं आहे. माझ्याकडे हे बघा रिमोट छोटं वाला. माझ्याकडे पट्ट्यावर आहे आता मी मग इथंच पाहत जाऊ रू. आता तू आपली टीव्ही पाहत जा, आमच्या जवळ नाही चहा यायचं. विसरली का? चाय मांड मग पाहतो का चाय प्रांजू. ॲप्स नेट सगळंच चॅनल्स आहे त्याच्यामध्ये, सगळंच आहे. ॲप्स आहे, नेट काय नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स आहे, पूर्ण आहे याच्यामध्ये. आणि याला आपण कुठे पण घेऊन जाऊ शकतो, बाहेर वगैरे. कारण आम्हाला रुही पाहू नाही देत होती, म्हणून आता आम्ही हे पाहायसाठी इथे लावत आहोत. छोटंसंच आहे हे, आणि याचं रिमोट आहे. म्हणजे याची लिमिट नाही राहत का मग असं की इतका पडदा तितका पडदा, का टीव्हीची साईज राहते बरोबर. मोठी राहते. मोठं होते हे. मग हे आपल्यावर आहे का मोठं वगैरे होणं. आणि जेव्हा दूर जाईल हां थोडं मोठं. हो का. याला रोज काढून ठेवावं लागत जाईल. आपल्याला ज्यावेळेस पाहायचा त्यावेळेस लावा. हा नाही फिट करायचं. हा. फिट करून देशील, झाकून बिकून ठेवून द्यायचं त्याच्यावर, आहे की नाही. दे ना चहा घरी. ते लावता कोणाला लावायचं काय ते सांगत नाही का आपल्याला. हा रू आमची टीव्ही आता आता या आहे, आमची आहे ते तुझी आहे. हो नाही तेच तर.